पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 30 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते संजय नाना काटे हे रिंगणात आहेत. पाणी पुरवठ्याबरोबरच खेळाचं मैदान, विकास आराखड्यातील बाबी या गोष्टींना आपण नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्य देणार असं उमेदवार संजय नाना काटेंनी म्हटलंय. नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा नागरिकांना मिळायला हव्यात, त्या आजही आमच्याकडे मिळालेल्या नाहीत. त्यासाठी माझा विशेष प्रयत्न राहील. त्यामध्ये पाण्याची टाकी आहे, त्याचप्रमाणे खेळाचं मैदान, मुलांसाठी आम्हाला इथं खेळाचं मैदान नाही आहे. मुलांना सांगवी, पिंपळीगुरू या ठिकाणी जाऊन खेळायला मुलं जात असतात. त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा असतात आपल्या, त्यासाठी जे UPSC एमएससी परीक्षा लोक देतात मुलं, त्यासाठी अभ्यासिका आमच्याकडे नाही आहे. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये आरक्षण आहे, पण त्याचं भूसंपादन प्रक्रिया केलेली नाही आहे. 40 वर्षापासून असे आरक्षण आहेत. जरी आमच्या दापोडीमध्ये सुद्धा जे विकास आराखडा आपला जो प्रसिद्ध झाला आहे आता नव्याने, त्याच्यामध्ये मी 14 हरकती दिलेल्या आहेत. बरोबर. त्या 14 हरकतींमध्ये आमच्या स्मशानभूमीचं सुद्धा आहे की जे स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी जी आहे, तिथे दरवर्षी पाऊस आला की पुराच्या पाण्याखाली ती जात असते आणि तिथं पार्किंगची सुद्धा सुविधा नाहीये.